मंडळी तर सर्व जत्रेला आलेले आहेत बघा. परत भाविक भक्त इकडे यावा हाच फक्त आम्हाला प्रसाद द्या. बघू शकतो एकदम मोठ्या टोपावर बघा. माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय. सर्वांना आपला सादर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, सागर पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. पहिल्यांदा तुमचं खूप छान असं स्वागत करतोय. तुम्हाला आमंत्रण भेटलंच असेल की आपल्या मठीवरचा म्हणजे आपल्या श्री स्वामी परमानंद आश्रम दादर म्हणजे श्री स्वामी परमहंस सद्गुरू परमानंद महाराज यांचा समाधी सोहळा सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्या मठीवरचा उत्सव सुरू झालेला आहे. आमंत्रण तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे. तेव्हा आता आपण जाणार आहोत श्री स्वामी परमानंद महाराज यांच्या समाधी सोहळ्याला दादर. हे तीर्थक्षेत्र असं आहे ना की ते खारपुटीच्या जंगलामध्ये आहे. म्हणजे चारी बाजूला खारपुटी आहे, त्याच्यामध्ये हे नंदनवन आहे. आपण आता आमंत्रणामध्ये आपण रात्री गेलो होतो, आता आपण अगदी पहाटे जाऊ. मी खरोखर सांगतो की श्री स्वामी परमानंद महाराज यांनी मला प्रेरणा दिलेली आहे की पहाटे लवकर उठून आपल्या कार्याला सुरुवात करावी, जेणेकरून आपल्याला यश नक्कीच गाठता येईल. तेव्हा आपण जाऊया आपल्या या खारफुटीच्या नंदनवनामध्ये. श्री स्वामी परमानंद महाराज बघा. आपण मागच्या वेळी ज्यावेळी दाखवलं होतं तेव्हा ते रात्रीचं होतं. आता पहाटेचे 6 वाजलेत आणि आता बरीचशी माणसं इथे आलेले आहेत. आता आपण बघितलं कडाक्याची थंडीचा आपण देखील सामना केला होता. आता इथून बघा माणसं शेकतात आणि आता पुढे जाऊन चहा घेऊन म्हणजे एक जरा अंगामध्ये गरमी पैदा करतात. छान वाटतं जरा. पहाटेचे 6 वाजले आहेत. जवळजवळ म्हणजे महाकाय आणि कडाक्याच्या थंडीचा सामना करत करत या आपल्या कांदलवनाच्या नंदनवनात मी पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात महाराजांचा समाधी सोहळा आपण अनुभवणार आहोत आणि तिथे एक छोटीशी जत्रा भरते ती देखील आपण अनुभवणार आहोत. जाऊया आपण आता. सकाळचे कालोख असल्यामुळं काय चहा आहे का? हो 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 हो. चला आपण पण आता जरा चहा घेऊया आणि आपण पुढे जाऊया. रामकृष्ण. पाहू शकतो आपण मस्त छान आणि असं सुस्ती उडवणार आपला चहा आहे. घेऊया जरा. जुनी आठवण झाली असेल अगदी आपल्या चुलीवर ठेवलेला चहा आणि त्याच्या इथे वाटप म्हणजे कसं मस्त वाटतं बघा. हे प्रत्येकाला आपली जुनी आठवण आली असेल. गॅसच्या जमिनीत ही चूल हरवलेली आहे परंतु आता आपलं दिसते इथे मस्त वाटतं जरा. व्यवहारामध्ये माणसानं संसारा आणि साधूजवळ आणि देवाजवळ विश्वासानं वागावं. आपण उलट करतो. तिच्यामध्ये जरा वजन आहे. त्याला असं वाटतं मी देवाला 5,000 रुपयाचा हार म्हणून काय त्याने साधूजवळ जाऊ नये का? असं नाही. साधूजवळ जायचं असेल तर एक मात्र भांडवल पाहिजे. तुमचा 5,000चा हार असो जायचं भांडवल गाठी तरी विसरू. संसारामध्ये चालू आहे महाराजांचे. या रामायणामध्ये कोणताही रावणाच्या लंकेमध्ये विश्वास कोणी तोडलाय? कोणी तोडलाय? बोला ना लवकर. जवळची घर आली. कोणी विश्वास तोडलाय महाराज? रामायण आपल्याला म्हणजे घरच्यांनीच ना. सख्खा भाऊ विश्वासामध्ये विश्वासानं वागावं. साधूजवळ आणि देवाजवळ. व्यवहारामध्ये संसारात केला काही वगैरे ती जबाबदारी पार पाडायची. बस संपलं का?
खूप लगे एकदम पारंडीच्या देठापासून घरामध्ये विश्वास टाकायचा आणि देवाजवळ मात्र आवऱ्या थंडीची आवऱ्या सकाळ सकाळ माणूस विचार करतो असं नाही, साधू जवळ विश्वासाने जावं महाराज. जरी असला तरी प्रकाश योजना खूप छान केलेली आहे. त्या प्रकाश योजनेची सोय म्हणजे आपली प्रकाशाची सोय केल्याबद्दल आपल्या या आश्रमाचे सर्व भाविकांचे खूप खूप धन्यवाद. आपण तसंच म्हणूया आणि आता आपण पुढे जाऊया, कारण कसं आहे की ह्या सोहळ्यासाठी मोठा महाप्रसाद होतो. आपण जरा जाऊया, अगोदरच्या दिवसात जाऊया, काय काय मुलं करतात ना ते बघू. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि आपण जर आता पाहिलं की आता म्हणजे थोडे रोज पाहणारच आहेत. आता पाठीमागावरून बघत असाल की काही स्वयंसेवक जे आहेत तर ते तयारी करत आहेत कुठली तरी. तर विशेष म्हणजे काय आहे की सकाळी म्हणजे अगदी पहाटे पुष्पवृष्टी सोहळा असतो आणि आपला जो भोजनाचा कार्यक्रम असतो तो देखील सकाळी 7 वाजता असतो. त्यामुळं आता जे आपले माऊलीचे जे सेवक आहेत किंवा आपले जे स्वयंसेवक आहेत तर ते आता भाजी चिरण्याचं काम करत आहे. बघूया आपण. आपल्या स्वामींचे मंदिर आहे आणि तिथे विस्तृत असं मैदान आहे. म्हणजे आता नंतर तुम्ही बघणार व्हिडिओमध्ये तर भरपूर अशा पंक्ती बसल्या असतील आणि जर त्याच्या बाजूला जर बघितलं ना तर तिथे आता भाजी चिरण्याचं काम चालू आहे. बघूया आपले स्वयंसेवक किती म्हणजे छान अशी पद्धतीने सेवा करतात ते आपण बघू शकतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. जर पण पाहिलं तर सगळीकडे आपल्या स्वयंसेवकांची म्हणजे रांग आहे. अगदी निस्वार्थपणे अशी सेवा, म्हणजे कोणत्याही प्रकारची मजुरी नाही किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, फक्त आपल्या स्वामींच्या चरणी जी सेवा असते तर ती सेवेसाठी आज सर्व स्वयंसेवक तयार झालेले आहे. म्हणजे यांचं प्रेम बघून असं वाटतं की नक्कीच आपला जो महाप्रसाद आहे तो चविष्ट होईल. नमस्कार, काय सांगणार आपण या आपल्या कार्यक्रमाबद्दल? मी नरेंद्र पाटील. हां, हा जो कार्यक्रम चालू आहे स्वामी परमानंद आश्रम बरोबर. समाधी सोहळा, या संदर्भात हे जे आम्हाला सहकार्य करतात विद्यार्थी आहेत ते जानता राजा पोलीस अकादमीचे. बरोबर. आपलं प्रशिक्षण तर घेतातच इथे, हां हां, पण प्रशिक्षणासोबत या परिसराची स्वच्छता किंवा हा जो त्यांचा जो कार्यक्रम आहे, उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. परमेश्वर चरणी यांना निश्चित प्रगती यांची होणार, भरभराटी हो अशी इच्छा प्रकट करतो. खूप खूप धन्यवाद आपले. आणि हे आताच जेवण आहे ना? हे आता हां हां हां, बरोबर. लगेच सकाळी सुरुवात होईल. सकाळी हां, सकाळी ते किती वाजता चालू आहे तरी? पहाटे 7 वाजता पुष्पवृष्टी होती. हां हां, बरोबर आणि तेव्हापासून मग 11-12 वाजेपर्यंत जेवण चालू असतं. साधारण बरोबर. 3 ते 4 हजार भाविक इथे येतात आणि मग त्यांचं महाप्रसादाची व्यवस्था करणं आम्हाला क्रमबद्ध आहे. म्हणून मग हे जेवण बनवण्यासाठी माणसं आली. धन्यवाद. बघू शकतो आता थंडीचा कहर वाढत आहे आणि माऊलीचं प्रेम देखील आपल्यावर नितांत आहे, त्यामुळं अनेक भाविक भक्त इथे येत असतात. आता बघा इथे छान अशी शेकोटी आहे आणि शेकोटीचा लाभ घेत आहेत. मस्त वाटतं. थंडीमधील आपला हा उत्सव आहे. बघितलं अगदी रात्रीपासून म्हणजे जेवणाची तयारी सुरू असते. आता आपण तिथं जाऊया. आता मी कसं आहे की रात्री 11:15 आलो होतो, नंतर घरी गेलो आणि नंतर परत मी आता सकाळी 6 वाजता आलो. आता बघूया आपण आपले भाविक भक्त आपल्यासाठी काय काय सोय करतात ते. प्रवेश तर करूया आपण. जर बघितलं तुम्हाला बघा मोठीची मोठी अशी चूल पेटलेली असेल आणि त्याच्यामध्ये जी आपली भांडी असतात ती देखील मोठीची मोठी. बघू शकतो एकदम मोठ्या टोपावर बघा छान असा महाप्रसाद आपला शिजतो. आपल्या स्वामींचा महाप्रसाद कसा होतो हे बघू शकतो आपण. अगदी पहाटे पहाटे भाविक इथे बनवला येतो. सर्वांच्या म्हणजे येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसाद सोय आपल्या या ठिकाणी केली जाते. आपण बघू शकतो. आणखी टोपात काय काय शिजतं ते? हां हा भात ना बघा की मोठ्या मोठ्या टोपामध्ये भात केला जातो आणि नंतर आसुशी काढला जातो ना जालीशी. हां हां, आपल्याला म्हणजे प्रोसेस दाखवतील. टाकलेला नाही आपण. हां हां, बघा म्हणजे ही जाली आहे ना, आपण मच्छी कशी पकडतो त्याच्याप्रमाणे हा म्हणजे भात काढला जातो. मस्त, धन्यवाद. मोठा असते जाली आहे, मोठीची मोठी जाली आहे. सॉरी मी पातेला बनवत होतो. मोठीची मोठी जाली आहे तेवढा भात काढलेला आहे. तरी अजून भात शिजला जातो. जाऊया आपण आता परत. आता थोडं थोडं पुष्पवृष्टी चालू आहे. तर पुष्पवृष्टी आजचा महत्त्वाचा विषय आहे. आता थोड्याच वेळात पुष्पवृष्टी होणार आहे. म्हणजे सकाळचं पुष्पवृष्टीचं कीर्तन आता चालू आहे.
आणि मगाशी आपण आता बघितलं होतं की मंदिर जरा रिकामं होतं, परंतु आता महाराजांचा दरबार जो आहे ना तो भरपूर भरलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला यंदा जर जमलं नाही तर पुढच्या वर्षी मात्र नक्कीच या स्थळाला भेट द्या. बघूया की महाराजांच्या या पुष्पवृष्टीला किती माणसं जमली. आता जरा प्रकाश पडलेला आहे, उजेड आहे, छान स्पष्ट दिसतंय. असू द्या, माऊलींची कृपा आहे आपल्यावर. काय होतं की आपण ज्यावेळी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा सर्वप्रथम काय होतं की कांदळवनाची सफर. तर कांदळवनामध्ये काय आहे हा फार मोठा एक गौण प्रश्न होता आणि एक फार असा म्हणजे विचारला जाणारा प्रश्न होता. तर आज देखील सांगतो मी की कांदळवनात फार मोठं असं नंदनवन आहे आणि ते नंदनवन आमच्या परमानंद माऊलींनी फुलवलेलं आहे. आता वेळ झालेली आहे आपल्या महाप्रसादाची. आपण आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलं की म्हणजे जेवणासाठी तयारी करत आहेत, म्हणजे भाजी कापत आहेत आणि नंतर आपण सकाळी गेलो. तर तसं पाहायला गेलं तर रात्री म्हणजे 2 वाजल्यापासून जेवणाची सुरुवात होते, परंतु आपण इथं 5:30ला आलो. त्याच्यामुळं काय झालं की जास्त शूटिंग घ्यायला भेटली नाही. पण बघूया, आपण परत कधी आपलं जमलं तर आपण नक्की करूया. तेव्हा आता किती मोठी पंगत बसते, म्हणजे आता आपण आमंत्रणाच्या व्हिडिओमध्ये फक्त नॉर्मल आपल्या मंडपामध्ये पाहिलं तर किती मोठी पंगत बसते ना ती आपल्याला फक्त बघायची आहे. आणि आपण महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आपण जत्रेला जायचं. पण याला कुठेतरी म्हणजे आता हालचाल होऊ लागलेली आहे, म्हणजे मगाशी स्थिर होतं सर्व काही. आता आपण जर बघितलं तर संपूर्ण आपले जो आपला मैदान आहे ना तो मैदान आता भरला जाणार आहे. आपण जर आता बघितलं तर आपले जे स्वयंसेवक आहेत तर ते अगदी आपल्याला जे काय मिळेल ती गोष्ट घेऊन आता सगळीकडं महाप्रसादाचा आता वाटप होणार आहे. नमस्कार. नमस्कार. बरं आहे ना? एन्जॉय. बघू शकतो महाप्रसादची तर आपण परत इथं आलेलो आहोत आणि आता स्वयंसेवकांची संख्या देखील भरपूर वाढलेली आहे. हे देखील माऊलीचं मोठं कार्य आहे आणि यांचा सहभाग एक फार महत्त्वाचा असतो. व्हिडिओ बघतो. दोन नव्हे, तेव्हा भरपूर अशा पंक्ती बसलेल्या आहेत. आता आपण जर मोजत बसलो तर 5 मिनिटाची नुसती आपली पंक्तीची व्हिडिओ बनेल, परंतु जर बघितलं तर भरपूर अशी माणसं आहेत बघू शकतो. आणि एवढ्या माणसाचे जवळजवळ म्हणजे 3 ते 4 हजार माणसांचं जेवण. तर 3,000पेक्षा जास्त म्हणजे हजारो माणसं असतील, मोजली नाही मी माणसं, परंतु जर बघितलं तर एवढं माणसाचं जेवण आज आपल्या या आश्रमावर होतं. हे तीर्थक्षेत्र म्हणजे एक प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र म्हणजे होणारच आहे. व्हिडिओ आपला हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला कार्य जे आहे तर ते जगभर पोचेल.
आज स्पेशल ढकू आहे. ढकू म्हणजे आमच्या वारकऱ्यांचा एक आवडता असा पदार्थ, म्हणजे एक अमृता समान त्याला एक मान असतो, असं आहे. जय हरी. आम्हाला प्रसाद द्या. एक प्रसाद देस. घ्या डायरेक्ट. तुम्हाला आता टीव्हीला टाकते, असं काय करता? नाही नाही, घे प्रसाद, घे प्रसाद सगळ्यांना दे. मग. तुमच्या वातावर देस जर. या आता टीव्हीला येशो तुम्ही. बघू शकतो आपण आता जेवणावर वाढणार होता प्रसाद, परंतु मी म्हणजे आवडला म्हणून मागला, कारण माऊलीचा प्रसाद आहे. चला प्राशन करूया. लापशी आहे बघा. सामान्यतः एक आपली स्वीट डिश म्हणजे आपला गोड पदार्थ, जो एक आपला प्राचीन पदार्थ होता तो म्हणजे लापशी. आपण बघितलं की आता आपल्या आजच्या सोहळ्याला लापशीचा प्रसाद हा या महाराजांकडनं वाटला जातो. मस्त वाटलं जरा. मी पण प्रसाद आता म्हणजे घेतलेला आहे, ग्रहण केलेला आहे. काहीतरी एक जुनं आणि काहीतरी एक म्हणजे आपल्याला अट्रॅक्शन वाटेल असं काहीतरी इथं पाहायला मिळालेलं आहे. मस्त वाटतं. आता महाप्रसादाला मी देखील बसलेलो आहे. पंगत येत आहे. मगाशी जी आई प्रसाद वाटत होती लापशीचा, आणि दादा पण तिकडे बुंदी वाटतात, बघू शकतो आपण. बघा आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि सकाळचा आपलं जे महाप्रसाद ग्रहण आहे म्हणजे या आपल्या परमानंद स्वामींच्या आश्रमावर म्हणजे मठीवर सकाळचं जेवण असतं त्या दिवशी. बघू शकतो आपण की भात आहे आणि आपला ढकू आहे. साऊथमध्ये जसा सांबार असतो तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये हा ढकू असतो. कुठेतरी म्हणजे जे काही गोष्टी असतात ज्या विस्मरणात गेल्या त्या आपल्याला आजच्या या ब्लॉगमध्ये आठवण करून मिळतात. सोहळा आपण अनुभवलेला आहे. आता आपण जत्रेत जाऊया. कशी असते आमच्या परमानंद वाडीची जत्रा ती तुम्हाला या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. जर तुम्ही यंदा न आला तर पुढच्या वर्षी नक्कीच या. तुम्हाला तिथे मी आपल्या काल्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. आता आपण जत्रेला सुरुवातच करत आहोत आणि आता बघितलं तर आता कसं आहे की देवस्थान आहे म्हणजे तिथं हार वगैरे असतीलच, आणि लहान मुलांसाठी बघा जे असतात ना फुटबॉल वगैरे किंवा प्राणी वगैरे, तर ते तिथे मिळत असतात. ज्याप्रमाणे मगाशी पुष्पवृष्टीला कीर्तनाला गर्दी आहे तशी आता जत्रेमध्ये देखील गर्दी आहे, आणि इथं कशी थोरा मोठ्यांची सर्वांची अशी गर्दी आहे. या जत्रेमध्ये बघा लांबचे लांब अशी रांग आहे, आणि आता बरेचसे यात्रेकरू आता या जत्रेमध्ये येतात, जत्रेचा लाभ घेतात. ह्या महत्त्वाच्या जत्रा म्हणजे कसं आहे की आता या थंडीच्या कालामध्ये असणारी आमच्या खारेपाटातली एक मुख्य जत्राच अशी म्हणावी लागेल, कारण 3 तालुक्यातले लोक आणि शिवाय अखंड रायगड जिल्ह्यातील लोक इथे असतात. जत्रेला काय? अरे वा वा. चला जाऊया आपण. जत्रेला आलात? हा, कशी वाटली जत्रा आपली? मस्त आहे ना? जत्रा भारी आहे एकदम. जत्रा भारी आहे. बघूया आज. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, अजून शेअर बीर काहीतरी बोला. शेअर करा. हा आता आपण फिरतोच जत्रा. हां हां फिरतो ना. बरीचशी माणसं वगैरे दिसत असतात, आणि आपण आता जत्रा फिरतच आहोत. बरीचशी जत्रेमध्ये गर्दी आहे. जत्रेमध्ये गर्दी असायला जत्रेमधला व्हिडिओ काढायला मजा काही वेगळीच असते, कारण कसं आहे की वय फक्त 11 असतो आपला, आणि आपण किती मोठे झालो तरी जत्रेमध्ये आपण लहानच असतो, आणि तीच खरी मजा असते. जशी लहानची मजा असते तशी मोठी माणसं देखील मजा असते. आज प्रेक्षकांचा बराच उत्साह दिसतो. अरे वा. हे दाखव, असं कर ना, ते कर. परत बरेचशी भाविक मंडळी दिसतात बघा. मध्ये चालायला रस्ताच नाही अजिबात. भरपूर माणसं आणि तुडुंब गर्दी. आता कसं आहे की नॉवेल्टी दुकान असल्यामुळं लेडीज स्पेशल गर्दी ही नेहमीच असते तिथे, कारण त्यांचं हक्काचं दुकान असतं. बघूया आता आमच्या
चॅनलचं नाव सागर पाटील ब्लॉग. तुझं नाव काय? मुन्ना पाटील ब्लॉक आहे बघा. मुन्ना पाटील ब्लॉग काय? अरे वा, बघा युट्यूबवर मित्र भेटला आपल्याला, छान वाटतं. अरे वा, अरे काय जत्रेतून काय घेतलास तुम्ही? तुम्ही काय घेतलास? उनो कार्ड. अरे खरं चला आता फिरता फिरता कसं तरी काय होईना आपल्या चष्माचं आणि पट्ट्या दुकान आलंय. आता कुठेतरी आपल्या म्हणजे पुरुष मंडळीचं हक्क दुकान आहे का, सगळीकडे नॉवेल तिकडे गर्दीच असते. बघा कलव्याच्या जत्रेतला मामा. हा रायवाच्या जत्रेला पण येतो. आता मी कसं आहे की प्रत्येकाचा भाव करत बसत नाही, फक्त जत्रेतली मजा दाखवतो. जत्रेमध्ये मजा काय असते, गर्दी किती असते, जेणेकरून जास्तीत जास्त भाविक भक्त इकडे यावा, हाच फक्त मुख्य उद्दिष्ट आहे. कारण भाव काढायला आपला हा विकली मार्केट नाही आहे, ही जत्रा आहे. मामा काय चुकड आहे? फुगे आहेत काय? बघा एक पंपाने हवा भरून फुगा मामा बघा. जत्रेला आता बघा कपडे देखील आहेत बघा. एक काय विकल तुझ्याकडं? ब्लाऊज पीस आहे. तर आता मगाशी आपण जत्रेतून चालत आलो, बघा किती क्राऊड आहे. कारण मध्ये जर मधून आलो ना तर आपण जरा म्हणजे बाजूची दुकानं भेटत नाही, मध्ये सर्व पब्लिक आहे, दुकानं सर्व बाजूबाजूला आहेत. हा हे बघा लोक लपवतात पण तोंड. बघू शकतो तुम्हाला एक छान अशी फील येईल. कदाचित कोणी गाव सोडून शहरामध्ये स्थायिक झाला असेल ना तर त्याला गावची आठवण नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. जत्रेमध्ये फिरायचा तर वडापाव हा नेहमी खायचा. आणि ते जरी आता बघा जेवण झालं तरी वडापाव हा आपला मजा म्हणून खाला जातो. काय रे वडापावची लाईन? वडापाव आवडतो तुम्हाला? अरे वा 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 मस्त. जाऊया आपण. जास्तीत जास्त फक्त दुकानं कव्हर करूया, दुकानं काय काय ते दाखवूया, पण जेणेकरून पुढच्या वर्षी जरी कोणी भाविक येत असेल तर त्याला टेन्शनच नाही. जत्रा पण फिरतोय, मजा येत असते. जत्रा असल्यामुळं कसं आहे की आपण बस जत्रेचा माहोल टिपतो. हां हां बघू शकतो कसे जत्रा म्हटले की थोरा मोठ्यांची लहान यांची एकदम आवडीचा असा सण असतो. बघू शकतो लहान मुलं बघा काय काय ना काय घेत असतात जत्रेमध्ये. काय काय घेतात जत्रेतून? म्हणजे शाळेच्या वस्तू घेतल्या. तुम्ही काय घेतला? अरे वा, म्हणजे शाळेची तयारी. आणि तुम्ही उशी म्हणजे तू अभ्यास कमी करतोस, जास्त झोपतोस करतास काय? असं असं काय नाही, मी बघा गंमत करतोय, काय टेन्शन नाही. हा बघा मस्त मजा वाटली. आता जर बघितलं ना आपले सर्व मंडळी तर सर्व जत्रेला आलेले आहेत बघा. या जत्रेमध्ये तुम्हाला लहान म्हणजे लहान बालापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व अगदी म्हणजे मी बोलाल की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तरुण तरुणी सर्व काही आहेत. आता नुकताच आपला कुलाबा काजू मार्केटचा जो ब्लॉग आहे ना तर तो व्हायरल झाला. आणि जर आपण बघितलं तर आता ही जर जत्रा आहे ना ती आपली गावची जत्रा आहे. मुख्य अर्थकारण बोल तू बोल. जत्रेतला आपला आता क्राऊड वाढतच चाललाय. आपण बघितलं तर बरीचशी मंडळी असतात आपल्या कुटुंबियासोबत येतात. नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. बघा अगदी आपल्या कुटुंबियासोबत येत असतात.
अरे चला आता जरा फिरलो आपण जत्रा. थोडा असं वाटतं की म्हणजे थंडीमध्ये देखील जरा थंड व्हावं असं वाटलं, कारण मी फिरता फिरता मला गरम झालं. चला आता बघा मस्त असं लिंबू सरबत बनत आहे. बाजूला भरपूर अशी गर्दी. काय जत्रेतली हीच खरी मजा, गर्दीमधून लिंबू सरबत कसा भेटेल ही फार मोठी अशी शर्यत लागते. गेली 3 वर्षापासून सातत्याने आपले व्हिडिओ येतात. गेल्या वर्षी फक्त काही अडचणीमुळे आपल्याला यायला भेटलं नाही. म्हणून महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की या सोहळ्यासाठी माझी नेहमी उपस्थिती राहावी, कोणत्याही प्रकारची अडचण नसावी. तर आता बघितलं तर अगदी गेल्यापेक्षा म्हणजे गेली 2 वर्षापेक्षा यावेळी ओळखणारी मंडळी देखील आता जास्त आहेत आणि कुठेतरी म्हणजे बरं वाटतं जरा ओळखणारी मंडळी जास्त भेटल्यानंतर. फॅन फॉलोअर देखील एवढं वाटत आहे. सर्व परमंदिर महाराजची कृपा. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये म्हणजे अजून व्हिडिओ आपला संपलेला नाही, अजून पार्टीचा व्हिडिओ बाकी आहे. जय परमंदिर महाराज.